श्रोतेहो नमस्कार. संस्कृत साधना या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. हिंदू धर्मामध्ये पशु पक्षी प्राणी यांना देवता मानण्यात आलेला आहे आणि विशेष दिवशी त्यांची पूजा करतात. तर श्रावणामध्ये नागपंचमी हा सण येतो. ह्या सणामध्ये नागाची पूजा करतात. देवपूजेमध्ये नागाचं विशेष महत्त्व आहे. आज आपण नागपंचमी ह्या सणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि नवनागाचं स्तोत्र आपण ऐकणार आहोत. नवनाग स्तोत्र रोज वाचल्यास कुंडलीमधील कालसर्पदोष निघून जातात. स्वप्नामध्ये नाग येत असेल तर या नवनाग स्तोत्रामुळे स्वप्नात नाग येणं बंद होतात. श्री नवनागस्तोत्र. श्री गणेशाय नमः. अनंतं वासुकीशेषं पद्मनाभं च कम्बलं शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा. अर्थ: अनंत, वासुकी, शेषनाग, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र आणि तक्षक ही नवनाग महत्त्वाची आहे. एतानि नवनामानि नागानांच महात्मनां सायंकाले पठेन्नित्यं प्रातःकाले विशेषतः. जो मनुष्य नित्य सायंकाळी आणि विशेष म्हणजे सकाळी नित्य पाठ करतो त्याला या ठिकाणी विशेष फळ मिळतं. तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत. आणि त्यांना सर्पदोषाचं विष बाधत नाही आणि सर्व क्षेत्रात त्यांचा विजय होतो. इति श्री नवनागस्तोत्रम संपूर्णम. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.